कुठल्या कुठला इकडं ठीक आहे कर्मचारी कार्यालय तर बघितलं सोबतच स्वस्त अभिलेख असतात त्याची देखील कशा प्रकारे इथे साठवणूक केली जाते किंवा नोंद आहे की नाही हे तपासलं जातं. एकंदरीतच आता पोलिसांना देखील आणि ज्या प्रकारे झडती घेतली त्यामुळे निश्चितच जे इतरही कार्यालय आहेत त्यांच्या अधिकारी असतील त्यांचे देखील आपल्याला पाहायला मिळतात. तपास केला जात आहे, बॅग तपासल्या जातं इतर अधिकाऱ्यांच्या कागदपत्र तपासली जात आहे. तर निश्चितच या प्रकारे तपास सुरू आहे. त्याबद्दल निश्चितच पुढील काळामध्ये तरी नियम निबंधक कार्यालयाच्या वेगवेगळ्या शाळांमध्ये तिथे असे अनुचित प्रकार घडणार नाही किंवा त्यावर माझा लागतो. सर हे जुनं रेकॉर्ड आहे हो येस सर व्यवस्थित काय मिळालं तुमच्या समोर हां इकडे घ्या तपासणी केली जातात. काही तक्रारी या अनुषंगाने त्यांच्याकडे होतात आणि त्या दृष्टीने चालणार नाही. तरी काही कमिशन एजंटच्या माध्यमातून ज्या तुमचा गैरव्यवहार होत आहे या चौकशीतून नेमकं काय निष्पन्न होतं आणि अशा पद्धतीचा हा प्रयोग जर महसूल मंत्री राबवत असेल तर नक्कीच राज्याच्या महसुलामध्ये येणाऱ्या काळात वाढ होत आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. लाईव्ह केलं तुम्ही पुढे कसे लोक आले मी तू करत आहे का रे? करून गेलो सर. अरे पोलिसांनी ग्राउंडमध्ये पैसे आढळत नाही आणि काही तपास नाही करतो आहे आणि सीसीटीव्ही सर्व्हिलन्स नाही आहे. थोडं मागे चंद्रशेखर बावनकुळे जे राज्याचे महसूल मंत्री त्यांनी स्वतः सहाय्यक नियम निबंधक